सर्वांना, मी ज्योती. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर माझं चॅनल हाफ मोनोटाईज झालेला आहे, फुल नाही पण हाफ मोनो झालेला आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे. जेव्हा आपण प्रयत्न करतो, मेहनत करतो आणि आपल्याला त्यात यश मिळते तर आपण खुश झालंच पाहिजे आणि मनापासून झालं पाहिजे. तर माझं चॅनल हाफ मोनो होण्यासाठी मी काय काय केले, तर भविष्यात पुढे चालून मी फुल मोनोसाठी पण प्रयत्न करणार आहे. तर सध्या हाफ मोनो झालेला आहे, तर मी त्यासाठी काय काय केले हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सुरुवातीला मला व्हिडिओ अपलोड करता येत नव्हता, व्हिडिओ एडिट करता येत नव्हता आणि व्हिडिओ म्हणजे बनवता सुद्धा येत नव्हतं. म्हणजे इतकं मला काही नॉलेजच नव्हतं. तर मला हे सर्व दीपाली ताईंनी सांगितलं आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे मी त्यांचं खूप आभार मानत आहे. आणि इथून पुढे पण मी खूप प्रयत्न करेन की मी माझा चॅनल चांगला ग्रो करेल किंवा मला त्यात थोडंफार यश भेटेल. तर मला काय असं डोक्यात नव्हतं की चॅनल बनवला पाहिजे, व्हिडिओ बनवले पाहिजेत. तरी मग मला दीपाली ताईंनी सांगितले की ज्योतिताई तुम्ही चॅनल ओपन करा, तुम्हाला घरात वेळ असतो. तर म्हणून मी चॅनल चालू केले. तर मग सुरुवातीला व्हिडिओ वगैरे अपलोड करत होते मी, पण माझ्याकडून खूप चुका व्हायच्या. तर तसे पण मी प्रयत्न सोडले नाही. मी तसंच व्हिडिओ वगैरे टाकायचे आणि व्यवस्थित व्हिडिओ एडिट करून अपलोड करत होते आणि व्ह्यू पण छान यायचे माझ्या व्हिडिओवरना. हळूहळू माझे 50 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि 50 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर मला लाईव्ह घ्यायला चान्स भेटला. मग लाईव्ह चालू झाली माझ्या चॅनलची. तर लाईव्ह चालू केल्यानंतर मला खूप अनुभव आले आणि कळालं असं की लोक किती विचित्र प्रकारचे असतात. वेगवेगळ्या कमेंट करणं, काही पण बोलणं, ह्या सर्व गोष्टींना पण सामोरं जावं लागतंय. तर माझ्या डोक्यात असं आलं की आता चॅनलच नको चालवायला, की आपण बंदच करून टाकू. पण माझी एक मैत्रीण म्हणली अगं तसं काही नसतं, जे आपल्याला चुकीचं कमेंट करतात त्यांना हाईड करून टाकायचे आणि आपल्या कामावर आपण फोकस करायचा. तर मग असं नाही की आपण जर व्हिडिओवर 8-8 दिवस व्हिडिओ नाही टाकत युट्यूबवर तर आपला चॅनलला ग्रो होईल किंवा चांगले व्ह्यूज येतील, वॉच टाइम वाढेल, असं नाही. आपल्याला रोजच्या रोज लाईव्ह घ्यावी लागेल, शॉर्ट्स टाकावे लागतील आणि आठवड्यात एकदा तरी लॉंग व्हिडिओ टाकावाच लागेल, तरच आपला चॅनल मोनो होईल. आणि म्हणून मी कंटिन्यू शॉर्ट टाकत होते आणि लॉंग व्हिडिओ कमी टाकत होते सुरुवातीला आणि पण नंतर टाकायला लागले. आणि लॉंग व्हिडिओ आठवड्यात 1-2 तरी टाकलेच पाहिजेत. तसं यूट्यूबचं फुल मोनोसाठी 4000 वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर असं आहे. पण त्यांनी एवढं काय लोकांना पॉसिबल होत नाही आपल्यासारख्यांना. मग त्यांनी यूट्यूबची अजून एक पॉलिसी काढलेली आहे, 500 सबस्क्राईब आणि 3000 वॉच टाईम असला तरी आपला चॅनल हाफ मोनो होतो आणि आपल्याला त्यातून अर्निंग करता येते. असं त्यांनी यूट्यूबने आपल्याला सुविधा केलेली आहे. तर अशा प्रकारे मी पण म्हटलं बघू आपण ट्राय करू. आता आपले 500 सबस्क्रायबर झालेत, वॉच टाईम झालेला आहे, म्हणून मी अप्लाय केला. तर 8 तासातच मला रिप्लाय आला की तुमचा चॅनल मोनो झालेला आहे, तुम्ही पार्टनरशिप झालेला आहे यूट्यूबचे. तर मी खूप खुश झाले या गोष्टीनं की आता मला यश आले की हे झालं. आणि सर्व ताई आणि दादांना मला एक म्हणायचं आहे किंवा सांगायचं आहे, सर्व आता खूप सारे स्क्रीनकास्ट घेत आहेत, पण स्क्रीनकास्ट लाईव्हचे जे सबस्क्रायबर आपल्याला भेटतात ते फक्त स्क्रीनकास्ट पुरतेच मर्यादित राहतात. आणि भविष्यात आपला चॅनल मोनो झाला तर त्या सबस्क्रायबरचे आपल्याला वॉच टाईम, आपला व्ह्यूजसाठी एवढा काही फायदा होत नाही. मग त्यामुळे जर तुम्ही स्क्रीनकास्टच्या ऐवजी साधी लाईव्ह घेतली तरी खूप फायदा होतो. त्यामुळं साधीच लाईव्ह घ्या आणि रोजच्या रोज शॉर्ट्स टाका आणि आठवड्यातनं 1-2 तरी लॉंग व्हिडिओ टाका आणि कंटिन्यू यूट्यूबवर काम करा. म्हणजे वॉच टाईम कमी होणार नाही आणि चॅनल नक्कीच मोनो होईल. आणि आपले स्वतःचे कंटेंट टाका जेणेकरून कॉपीराईट वगैरे पडणार नाही. तर असं मी सर्व रूल फॉलो केले आणि माझा चॅनल मोनो झालेला आहे. तर मी खूप म्हणजे रोजच्या रोज शॉर्ट्स टाकायचे. तर मला यश मिळाले, हे पण माझ्यासाठी खूप मोठे झाले. तर काही जणांचे 1 महिन्यात 1.5 महिन्यात सुद्धा चॅनल मोनो होतात, पण आपल्याला तसं होत नाही. आपण एवढे नशीबवान नाही. आपल्याला खूप स्ट्रगल आहे आणि खूप मेहनत पण आहे, कारण की आपले व्हिडिओ व्हायरल लवकर होत नाहीत. आपल्याला त्यातल्या टिप्स माहीत नसतात, व्हिडिओ कसा एडिट करा म्हणजे अपलोड करायचा हे सुद्धा व्यवस्थित माहीत नसतं आणि कोणते रूल फॉलो करायचे हे पण माहीत नसतं. त्यामुळे आपल्याला थोडा वेळच लागतो चॅनल मोनो व्हायला किंवा अर्निंग व्हायला. त्यामुळे गडबडून नाही जायचं, आपल्या होईल त्या परीने आपण प्रयत्न करत राहायचे आणि खूप प्रयत्न करायचे. शेवटी प्रयत्नांना यश भेटतच असते, जसं मला भेटलं. आणि मला तर वाटलं पण नव्हतं की माझा चॅनल असं मोनो होईल वगैरे, तरी इथपर्यंत आलेले आहे. बहुतेक नशिबाची पण साथ असेल. तर माझा चॅनल मोनो झाला आहे. सर्वांचे खूप खूप आभार आहे.
तर धन्यवाद, बाय.